छत्रपती संभाजी महाराजांचा हर 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 हर. राजे सुखी बाबा, चिरंजीव बाबा. दादासाहेब, आपण नसताना आम्ही चोख गड सांभाळला. शाबास. हो, आता तयार झालेत बाळराजे. उत्तम. दादासाहेब, काय शोधताय? राणी साहेबांना? आल्याच बघा. राणी साहेब, चिकदेवरायाला हरवण्याचं खरं कारण हे आहे, ओवाळणं. वय वय तर नाही, म्हणजे आम्ही पण ऐकून आहे. बहिर्जी काका, कविराज, आम्हालाही सांगा. राजांना मोहिमेवरून परत आल्यावर राणी साहेबांकडून ओवाळण्याचा छंद आहे, म्हणून म्हणाले ते की आम्हाला जिंकायलाच हवं. आम्ही हरवणारच चिकदेवरायाला. कविराज. चला. राजे, आलो थांब. राजन येतो म्हणून सांगून गेले आणि जावं लागलं. परंतु आता राजे सदरेवर नाहीयेत तर आपण काय करणार आहोत? हो, त्यांना येऊ दे. खरं तर राजांनी सदरेवर असायला हवं. आम्ही त्यांच्या आदेशाची आतुरतेने वाट बघतोय. नाही, खरं आहे तुमचं, पण त्यांना राणी साहेबांनी बोलवलंय म्हणजे जावं तर लागणारच. रणांगणात कितीही मोठा पराक्रम गाजवला तरी घरच्या आघाडीवर माणूस पराभूत ठरतो. रणांगणातले डावपेच, हुशारी इथे कामी येत नाही, असा आजवरचा अनुभव सांगतो. चला. मुळी आम्ही तुमच्याशी बोलणारच नव्हतो. का हो आल्या आल्या ही बक्षिसी? बक्षिशी म्हणजे किती हेळसाण करून घेतली, बघितलं ना? गेला तेव्हा कसे होतात आणि आता बघा बघा आरशात. आरशातच तर बघतो. राजे, बगल देऊ नका. बघा आरशात, अर्धीही राहिली नाही तब्येत. कशी राहील? आमची कारभारी नव्हती ना तिथं. तिच्या आजच्या गरमागरम भाकरी, उसळ. लाडी गोडी चालणार नाही आम्हाला. हात दाखवा. ज्यांना हात दाखवायचा त्यांना दाखवला, आता तुम्हाला कशाला दाखवू? राजे, वेळ मारून येऊ नका बरं. आम्हाला जखम बघायची आहे. विचार तरी केलात का आमचा जीव कसा झाला असेल? खबर कळल्यापासून अन्नाचा एक घास गोड लागला नाही. रात्रीची झोप नाही की काही नाही. फक्त एकच विचार, कुठं लागलं असेल, किती लागलं असेल, बघू बरं. राणी साहेब, अहो जखम काय बघताय? जखमेनं केव्हाच खपली धरली. आणि बघायचं असेल तर आमच्या डोळ्यात बघा. बघा आमच्या डोळ्यात म्हैसूरचा विजय, कावेरी नदीचं उसळणारं पाणी, सपासप पाणी कापत जाणाऱ्या होड्या, छोटे तराफे, आमच्या मावळ्यांच्या पाठीवर बांधलेली आग आणि आमच्या उरात उसळणारा लाव्हा. राजे, राणी साहेब, आम्हाला दानव म्हणणाऱ्या त्या चिकदेवरायाला कावेरीच्या तटावर तिच्या साक्षीनं शरण आणलं. दाखवून दिलं त्याला मराठा काय असतो ते. राजे, तुम्ही चिलखतही बनवलेत ना? आम्हाला बघायचंय ते चिलखत.
केवढं ते बुद्धी चातुर्य हो. आमच्या मनात कल्पना आली, पण होदेगिरी, चंद्रगिरी आणि कनकगिरीच्या आपल्या लोकांनी खूप मदत केली. हे सगळे आमच्या आजोबांबरोबरचे लढवय्ये. आजोबा गेल्यानंतर तिथंच स्थायिक झाले, पण आजही त्यांचं दैवत शहाजी महाराज साहेब आहे. रामजी, अगं बाई, किती कठीण आहे हो. राणी साहेब, या चिलखतामुळं आपल्या फौजेचं रक्षण झालं. चिकदेवरायाचे जे शब्द होते, नन्न चिन्ह बिल्लू बाण, विसरला आणि हरला. पण काहीही म्हणा, तुमच्या समोर हरण्यात एक वेगळीच मजा असते. म्हणजे काही नाही. आणखी नाही, आपल्या भवानीबाईंना भेटलात की नाही? भवानीबाईंना नाही हो. लक्षातच राहिलं नसेल ना. अहो, अनायसे गेला होता तर भेटायचं ना त्यांना, किंवा त्यांना बोलावून घ्यायचं. नाही राणी साहेब, ते जमणार नव्हतं. कारण स्वराज्यातून एक महत्वाची खबर मिळाली होती आम्हाला, म्हणून निघून आलो. लेकीपेक्षाही मोठी खबर. राणी साहेब, लेकीपेक्षा काही मोठं आहे आम्हाला, पण एक नामी संधी चालून आली. संधी कसली? राणी साहेब, अरबस्थानातलं एक बेट विकत घेतो आहोत आम्ही. अरबस्थानातील बेट? हो, अरबस्थानातील बेट. राजन, पण अरबस्थानातील बेट कसं विकत घेणार? आम्ही बेट विकत घेणार हे निश्चित. राजे, आम्हाला खुलासेवार गोष्टी सांगाव्यात. आधी एक गोष्ट लक्षात घ्या. आपल्या मातब्बर सरदारांनी औरंगजेबाच्या काही अरबी सरदारांना वणी गावाजवळ पकडून ठेवलं होतं. त्यात काही अरबी हेर सुद्धा होते. या अरबांपासून आपण सावध राहिलं पाहिजे राजे. खंडोजी, सावध तर आपण सगळ्यांपासूनच राहिलं पाहिजे. अरब काय आणि मोगल काय. परंतु राजन, हबीब बगदादी हा अरब आपला मित्र आहे. होय कविराज. जेव्हा आम्ही हबीब बगदादीला या अरबी सरदारांबद्दल, हेरांबद्दल सांगितलं, तेव्हा त्यानं आम्हाला या अरबी सरदारांकडून मोठी रक्कम दंड म्हणून वसूल करायला सांगितलं. आम्हालाही ते पटलं, कारण या अरबांनी स्वराज्य विरोधात काम केलं होतं. जेव्हा आम्ही अरबी सरदारांकडे रक्कम मागितली, तेव्हा त्यांनी ती रक्कम देण्यास असमर्थता दाखवली. त्यांनी औरंगजेबाशी संपर्क केला, पण त्यांच्या पदरीत निराशा आली. तेव्हा सुटकेसाठी या सरदारांनी त्यांच्या मालकीचं अरबस्थानातलं बेट गहाण ठेवलं. खातरजमा झालेली आहे. इराण अरबस्थानातल्या आपल्या हेरांनी तशी माहिती दिली आहे. राजन, ही फारच मोठी गोष्ट आहे. परंतु राजन, इतक्या दूरवर बेट घेऊन आपण करायचं काय? राजकारण. म्हणजे कविराज, अद्याप आपल्या हातात 2 मोहरे आहेत. एक राणा दुर्गादास राठोड आणि दुसरा शहजादा अकबर. आमच्या मनात आहे की शहजादा अकबराला या अरबस्थानातल्या बेटावर ठेवायचं आणि त्याला इराणच्या शहाशी बोलणी करायला सांगायचं. जर इराणच्या शहानं शहजादा अकबराला पाठिंबा दिला तर लाखोंचं कडवं सैन्य दिल्लीवर आक्रमण करेल आणि औरंगजेबाची राजवट उलथून टाकेल. राजे, हे केवढं दूरदृष्टीचं राजकारण. इराणच्या शहाशी आम्ही केव्हाच पत्रव्यवहार सुरू केला आणि ही गोष्ट अर्थातच बहिर्जी काकांना ठाऊक आहे. तशाही त्यांना सगळ्या गोष्टी आधीच कळतात. राजन, आपलं हे धोरण कोणाच्याही लक्षात न येणार आहे. कविराज, आम्ही औरंगजेबाला पळता भुई थोडी करणार आहोत.
निळोपंत, तुमच्यावर एक महत्वाची कामगिरी सोपवायची आम्हाला. जी, आदेश. निळोपंत, गोव्याचे फिरंगी आणि मुंबईचे टोपीकर इंग्रज या दोन्ही परकीय सत्ता स्वराज्यासाठी घातक आहेत. फिरंग्यांकडे आम्ही पाहतो, पण निळोपंत तुम्ही मुंबई प्रांताकडे लक्ष द्या आणि त्याची सुरुवात चौल पासून करा. कोळव, तळोजा, आमझोर, चेंबूर ही ठाणी तातडीनं घ्या. मुंबईवर वचक राहावा आणि त्या इंग्रजांच्या कारवायांना पायबंद बसावा म्हणून करंजा आणि एलिफंटा ही दोन्ही बेट काबीज करा. एलिफंटा बेट? इंग्रज म्हणतात एलिफंटा, आपल्यासाठी ती खारापुरी. तयारीला लागा, आपल्याकडे वेळ फार कमी आहे. जशी आज्ञा. काय काका, बघितलं का? वय याला म्हणायचं बर का, आमचे शंभूराजे. आता पवाडा म्हणू नका लगेच. अहो काका, पवाडा म्हणण्यासारखाच पराक्रम केलाय राजाने. काय रे माईपते? अहो खरं सांगायचं तर अचाट काम केले राजांनी. आचाट, खरंच आचाट. अहो हारलेला माणूस, बाण लागून जायबंदी झालेला माणूस परत कसा वाघावाने झेपावला का नाही? अहो म्हणून तर म्हणलं अचाट काम. काकासाहेब, साधी गोष्ट आहे का दुसऱ्याच्या घरात घुसून त्याला थोबाडायचं? तेच केलं राजाने. त्या चिकदेव रायाचा चांगला नक्षा उतरवला. आणि काय हो काका, तुम्ही म्हटला होता आता समज सपलं, हारले राजे, ह्यो पराभव मोठा धाडा शिकवल त्यासनी. काय झालं? लई खुशीत गाजर खाल्ली तुम्ही. कान्होजी काका, जे हाय ते हाय, जे नाही ते नाही. लई अभिमान वाटला बर का आम्हाला. एवढा पराक्रमी राजा आमचा म्याव नाही. अभिमान आम्हालाही वाटेल जेव्हा ती वतनाचा कागद देतील तवा. वतनाचा कागद? कान्होजी काका, आता रायगडावर लई खुशीचा माहोल असेल. आपलं राजा बी आनंदात असतील. वय की. आणि म्हैसूरला जाण्या अगोदर त्यांनी आपल्याला गडावर बोलवलंच होतं वतनाचा कागद द्यायला. हा, म्हणजे आपल्याकडे एक बाजू आहे. बाजू आहेच की, तीच आपण उचलून धरायची आणि सभागतीनं बोलणी काढायची. अहो, आता बोलायचं नाही नुसतं, वतन पदरात पाडून घ्यायचं. अहो काका, म्हणजे तेच ते. गणोजीराव, अहो गरमागरमीत काम होऊन जाईल. आता इथं वेळ काढू नका. केव्हा निघायचं ते सांगा, मी तयारी करतो. चालेल, मी तसं सांगावं धाडतो तुम्हाला. होय, पण आता गडावरनं खाली उतरायचं ते हातातला कागद फडकवतच. कुठं आहे अरबस्तान? हे इथं अरबस्तान, इथं इराण आणि इथं आपण. केवढा हा पल्ला! एवढ्या लांबच्या देशातलं बेट खरेदी केलं. खरंच कमाल राजांची. आपण नेहमी राजांच्या बरोबर असतो. त्यांचं चालणं बोलणं निरखत असतो. त्यांचे श्वास निश्वास आपल्या अंगावरून जातात. एखाद्या क्षणी वाटतं राजे आपल्याला समजले, पण दुसऱ्या क्षणी लक्षात येतं नाही, आपण समजतोय ते राजे नाही, राजे काहीतरी वेगळेच आहेत. म्हणजे कळला आकळला भासले तरीही दशांगुळी उरला, तसंच हे. होय, तसंच आहे हे. म्हणजे घृष्टम घृष्टम पुनरपि पुनश्चंदनम चारुगंधम छिन्न छिन्न पुनरपि पुनस्वादु चैवेक्षुदंडम दग्धम दग्धम पुनरपि पुनःकांचनम कांतवर्णम न प्राणांती प्रकृती विकृती जायते चोत्तमाना.
म्हणजे चंदन कितीही उगाळलं, कितीही घासलं तरी त्याचा सुगंध कमी होत नाही. ऊस कितीही तोडला तरी त्याची गोडी कमी होत नाही. सोनं कितीही तापवलं तरी त्याचं धमकवर्ण कमी होत नाही. तसेच आहेत आपले राजन. खरंय कविराज, अगदी हाच स्वभाव. कधी कधी आम्हाला असं वाटतं आपले शंभूराजे मर्त्य मानव नाहीत, तर मा चंडीने दिलेला महाप्रसादच आहे. असा राजा मिळायला भाग्य लागतं, महाभाग्य. खरं सांगायचं तर त्यांच्या हातातली कलम तलवार कधी होते हे कळतच नाही. कवी म्हणून बघावं तर योद्धा म्हणून समोर उभे. निर्धाराचं, खरेपणाचं, सत्वाचं, रयतेच्या मायेचं राजवस्त्र पांघरलेला हा देवदूतच आहे. त्याशिवाय हे शक्य नाही. हो, एकाच वेळी कितीतरी गोष्टी राजांच्या डोक्यात सुरू असतात. असायलाच हव्यात राणीसाहेब. एवढ्या सगळ्या गोष्टी एकाच वेळी मनात असायलाच हव्यात. म्हणजे दक्षिणेत काय सुरू आहे, सिद्धीची काय हालचाल आहे, टोपीकरांचा कल कुणाच्या बाजूने आहे, फिरंग्यांचं कोणाबरोबर कारस्थान सुरू आहे, डिचोलीत शहजादा अकबराची व्यवस्था नीट आहे ना, त्याच्या मनात काय सुरू आहे, रामशेजला रसद वेळेवर पोहोचते आहे की नाही, मातोश्रींचं गुडघेदुखीचं तेल आहे की संपलं, आमचे बाराजे कसे धावतात, जानकीबाईंना पाचाडवरून गडावर कधी आणायचे, आमच्या राणीसाहेबांचं काय सुरू आहे, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे औरंगजेब. या सगळ्या गोष्टींचं अवधान असायलाच पाहिजे. आणि ते असलं तरच छत्रपतींच्या सिंहासनासमोर उभं राहता येत. खरं तर जबाबदारीच आहे ती आमची. आणि ती तुम्ही नीटपणे पेलताहे. म्हणूनच आम्हाला तुमचं कौतुक वाटतं. आमच्या बरोबर आमच्यातलेच एक म्हणून वावरणारे तुम्ही बघता बघता विचाराने, पराक्रमाने किती मोठे झालात हो. कळलं सुद्धा नाही आम्हाला. एक युवराज, एक पतिराज आणि आता थेट स्वराज्याचे छत्रपती. हा प्रवास तितकाच विलोभनीय आहे. राणीसाहेब, आजची रात्र आमच्या कौतुकाची भैरवी तर हळवणार नाहीत ना? राजे, आम्हाला आमच्या मनातलं तुमच्याशी बोलायचं असतं आणि तुम्ही मात्र आमची थट्टा करता. राणीसाहेब, अहो थट्टा नाही, कौतुक केलं आम्ही. राजे, तुमची ही थट्टा आम्ही कौतुक समजतो. तुमचा राग आम्हाला अनुराग भासतो. आज या प्रवासात आपली सहचारिणी म्हणून तुमच्या साथीला आहोत, कृतार्थ आहोत. आता कोणताही कठीण प्रसंग येऊ द्या, हातातल्या ढालीसारख्या तुमच्या सोबत असो. येसो, तुमच्या या भावना न बोलताही समजतात आम्हाला. राजे, तुमच्या डोळ्यात पाणी. येसो, तुमचे हे शब्द, ही भावना आमची खरी शक्ती आहे. पत्नीचे धीराचे शब्द हे पतीसाठी भक्कम रायगड असतात. कधी कधी आम्हालाच वाईट वाटतं की आम्ही तुम्हाला पुरेसा वेळ देऊ शकत नाही. पण या औरंगजेबामुळे खूप धावपळ होती आमची. पण येसो, काही झालं तरी त्याला नामोहरम केलंच पाहिजे. परंतु राजे, दक्षिणेत जो चिकदेवरायाचा आणि सुजाहात खानाचा पराभव झालाय, त्यामुळे औरंगजेब एवढ्यात काही हालचाल करेल असं वाटत नाही आम्हाला. राणीसाहेब, याचा अर्थ तुम्ही औरंगजेबाला अजून पुरतं ओळखलेलं नाही. तुम्हाला मांडूळ माहिती? 2 तोंड असतात त्याला. एक तोंड चेचलं तरी तो दुसऱ्या तोंडानं पळतो, धावतो. औरंगजेब तसाच आहे. तो लवकरच वेगानं हालचाल करणार. जहांपना, गोवा से कोई फिरंगी आए हैं.
खुद को अफसर बता रहे हैं और नाम है गोंसाल्विस। ये हमारी एक और चाल।